तर इस्लामाबादमध्ये मोठी हालचाल त्या ठिकाणी सुरू झाली आहे, पण अजूनही अधिकृत बैठक सुरू झाली आहे का? सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातल्या संभाव्य चर्चेने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण इस्लामाबाद येथे इराणचं उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळ पोहोचलेलं असून अमेरिकेसोबत महत्त्वाच्या चर्चेची तयारी त्या ठिकाणी सुरू झाली आहे. मात्र अजूनही अधिकृतपणे बैठक सुरू झाली आहे अशी कोणतीही घोषणा स्पष्टपणे झालेली नाही आहे. आणि इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण अशा आंतरराष्ट्रीय बैठका अनेकदा पडद्यामागे सुरू होतात आणि नंतरच सार्वजनिक त्या ठिकाणी केल्या जातात. या चर्चेचा मुख्य उद्देश म्हणजे मध्य पूर्वेतील वाढता तणाव कमी करणे, विशेषतः इराण आणि अमेरिकामधील संघर्ष शांततेच्या मार्गावरती आणणे. पण या सगळ्यांमध्ये मागे एक राजनैतिक चर्चा नाही तर तेल, व्यापारी मार्ग आणि जागतिक अर्थव्यवस्थेचं संतुलन याचा सर्वात मोठा खेळ त्या ठिकाणी सुरू आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली तर जागतिक स्तरावरती स्थिरता येऊ शकते, पण ती अपयशी ठरली तर मोठ्या संघर्षाची म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. आणि याचा थेट परिणाम भारतासारख्या अनेक देशांवरती होऊ शकतो, जिथे पेट्रोल, डिझेलचे दर, महागाई आणि आर्थिक परिस्थिती यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्या सर्वांची नजर पाकिस्तानच्या इस्लामाबादकडे लागली आहे. कारण ही फक्त बैठक नाही आहे, तर ती पुढच्या काळात युद्ध होणार की शांतता प्रस्थापित होणार याचा निर्णय घेणारा टप्पा ठरू शकतो. तर येणाऱ्या सगळे अपडेट्ससाठी डिजिटल केसरी सोबत जोडलेले राहा. तत्पूर्वी धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या अपडेट्ससह.